हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, मौसम आहे थंडीचा आणि माझी इच्छा झाली आहे गरमागरम मिरची भजी खाण्याचा. तर इथे मी मिरची भजी बनवणार आहे आणि ह्या घेतल्या मी ढोबळ्या मिरच्या, ज्या तिखट नसतात. तर आणि याचा आणखी तिखटपणा कमी करण्यासाठी आपण करून जे बिया असतात ते काढून घेऊया. त्यानंतर मी यामध्ये पोटॅटो स्टफिंग बनवणार आहे, ते मी तुम्हाला लवकरच दाखवते. तर फ्रेंड्स, मी इथे याला थोडंसं कट केलेलं आहे, पूर्ण कट नाही करायचं आपल्याला. आणि यातल्या ज्या बिया आहेत त्या मी वेगळ्या काढून घेणार आहे, जेणेकरून याचा जो तिखटपणा आहे तो निघून जाईल. तर अशाच प्रकारे आपण बाकी मिरच्यांचं पण करून घेणार आहोत. इथे मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे मिरच्यामधल्या, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी हे सगळं साहित्य घेतलं आहे जे आपण भज्यांमध्ये टाकणार आहोत. इथे मी सगळ्यात पहिले पोटॅटोची स्टफिंग रेडी करणार आहे. याला छान आपण असं चुरून घेणार आहोत. मी जवळपास अर्धा चम्मच हळद घालते, त्यानंतर 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच धणेपूड, नंतर स्वादानुसार मीठ. आणि आता आपण इथे सुद्धा घालणार आहोत बेसनमध्ये जवळपास पाऊण चम्मच मी हळद घातलेली आहे, 1.5 चम्मच तिखट घातलेलं आहे मी, नंतर धनेपूड आणि मीठ. मी इथे कढीपत्त्याला थोडं बारीक करून घेतलेलं आहे आणि सांबाराला पण छान बारीक चिरून घेतलेलं आहे. आता मी कांदा, सांबार आणि कढीपत्ता या आलूच्या स्टफिंगमध्ये घालणार आहे. त्यानंतर थोडासा सांबार आपण बेसनमध्ये पण घालूया. कढीपत्ता, इथे मी थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे, तो पण टाकते. ओवा आणि तीळ सुद्धा. आता आपण या स्टफिंगला छान मिक्स करून घेऊया. इथे हे आलूचं स्टफिंग रेडी झालेलं आहे आणि आलूची स्टफिंग घातल्याने मिरची भजी खूप टेस्टी बनतात, म्हणून मी इथे स्टफिंग घालणार आहे. आणि इथे जे आपण बेसन घातलेलं आहे त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करणार आहे. तर मी हे दळून आणलेलं बेसन आहे फ्रेंड्स, तर याची भजी खूप टेस्टी बनतात ॲज कम्पेअर टू मार्केटमधल्या बेसनपेक्षा. तर तुम्ही शक्यतो ट्राय करा की दळून आणलेलंच बेसन यूज करा. तर मी इथे व्यवस्थितपणे अशी रेडी करून घेत आहे पेस्ट बेसनची. इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. तर छान असं आपण पेस्ट रेडी करून घेतलेली आहे. अति पातळ पण नाही आणि अति घट्टसुद्धा नाही आहे. व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला. आणि फ्रेंड्स, इथे माझ्याकडे जे मिरच्या आहे याला दंड्या नाही आहे, का तर मी ह्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या, त्यामुळे. तर तुम्ही शक्यतो दंड्यावाल्या मिरच्या घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पकडायला इझी जाईल. तर फ्रेंड्स, इथे मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि आता आपण स्टफिंग भरून घेऊया मिरचीमध्ये. असं आपण रेडी करून घेऊया स्टफिंग भरून 2-3 मिरच्या. तर फ्रेंड्स, इथे मी ह्या 5 मिरच्या स्टफिंग भरून रेडी केलेल्या आहे आणि आपण आता या एक एक करून बेसनमध्ये डुबवून तळून घेणार आहोत. तर बेसनासाठी तुम्ही शक्यतो असं पसरट भांडं घ्या, जेणेकरून इझी जाईल तुम्हाला मिरची डुबवायला. तर तेल आपलं गरम झालेलं आहे मस्तपैकी. तर इथे हे तेल गरम असल्यामुळे मी लो टू मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे आणि मी ॲट अ टाईम 3 मिरच्या तळून घेत आहे.
आणि फ्रेंड्स शक्यतो तुम्ही पसरत कढई घ्या जेणेकरून हे व्यवस्थित तळल्या जाईल. तर एक साईड आपली तळून झालेली आहे, आता दुसरी साईड आपण तळून घेणार आहोत. तर फ्रेंड्स आपले गरमागरम मिरची भजी रेडी झालेलं आहे. आणि इथे मी घेतलं आहे टोमॅटो सॉस. तर तुम्ही कुठलीही चटणी घेऊ शकता, लाईक पुदिन्याची चटणी घेऊ शकता. तर इथे मी घेतलं आहे टोमॅटो सॉस आणि हे असे खमंग असे गरमागरम कुरकुरीत मिरची भजी रेडी झालेले आहे. तर तुम्हीसुद्धा फ्रेंड्स ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.